नमस्कार मित्रांनो, आजच्या यात्रे विशेष व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो आहे। तर मित्रांनो, आपण ठाणे जिल्ह्यामधील मुरबाड तालुक्यामध्ये सर्वात मोठी असा हा यात्रा महोत्सव मसा या ठिकाणी आपण आलेलो आहेत आणि या ठिकाणी पाहू शकतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आपण त्यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि इथूनच आपण ह्या यात्रेसाठी आपण सुरुवात करणार आहे। तर हा मित्रांनो, हा छत्रपती शिवाजी महाराज चौक मसा, तिथून आपण समोरच आपल्याला गुरुप्रसाद हॉटेल, त्या हॉटेलपासून आपण पुढे जाणार आहेत। तर मित्रांनो, हा खूप मोठा यात्रा महोत्सव हा जानेवारीच्या संक्रांतीपासून हा चालू होतो आणि तिथून हा 15 दिवसाचा खूप मोठा महोत्सव असतो आणि सुरुवातीचे 2-3 दिवस या ठिकाणी खूप मोठा प्रमाणात बैल बाजार या ठिकाणी होत असतो आणि ह्या बैल बाजारासाठी बैल घेणारे आणि देणाऱ्यांसाठी खूप लांबून या ठिकाणी लोक येत असतात आणि खूप जातिवंत बैलासाठी ही यात्रा प्रसिद्ध आहे। आपण आता जाणार आहोत पुढे आणि तिथं आपण दर्शन घेऊन पुढची यात्रा आपण एक्सप्लोअर करणार। तर ह्यासाठी मित्रांनो, रस्त्याच्या दुतर्फा या ठिकाणी मोठमोठे आपल्याला स्टॉल आपल्याला लावलेले दिसतात। असा कुठलंही या ठिकाणी यात्रेमध्ये मिळणारे वस्तू नाही, ते सर्व वस्तू आपल्याला ह्या यात्रेमध्ये आपल्याला नक्कीच मिळते। चला तर जाऊया आणि इथूनच खरी आपल्याला पूर्ण जत्रा आपल्याला पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही यात्रा संक्रांतीच्या दिवशी ही यात्रा सुरू होते आणि तब्बल ही 15 दिवस ही यात्रा अखंड या ठिकाणी चालू असते आणि खूप दूरदूरच्या परिसरातून या ठिकाणी लोक येत असतात आणि ह्या यात्रेची ते आतुरतेने वाट पाहतात आणि सर्व घरासाठी लागणाऱ्या वस्तू, गृहोपयोगी वस्तू, संसारासाठी लागणाऱ्या वस्तू या यात्रेमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे ही मशाची यात्रा। लाकडाची खेळणी, हे स्टॉल आपल्याला इथं आपल्याला लागलेले दिसत आहेत आणि इथूनच आपल्याला समोर ती गुरुप्रसाद हॉटेल आहे, तिथून आपल्याला हा रस्त्याच्या दुतर्फा असे खूप मोठे मोठे स्टॉल आपल्याला इथं लावलेले दिसत आहेत। कितीला खलबत्ता? 800 रुपये। 800 रुपयाला खलबत्ता। कितने का है मूर्ति? अभी 500 रुपयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे एकदम सिंहावर छान आहे। आमलेट वगैरे काही त्याच्यावरती बनेल, घेऊन जाऊ तुम्ही। 50 रुपये, फक्त 50 रुपये ओनली। फक्त 100 रुपये। सुरुवातीलाच आपल्याला या ठिकाणी शालेयोपयोगी म्हणजे शिक्षणासाठी लागणारे तक्ते वगैरे, पुस्तक, उजळणी असे स्टॉल आपल्याला लागलेले दिसत आहेत आणि क्रिकेट प्रेमींसाठी आपल्याला इथं बॅटी वगैरे आपल्याला त्यांचा स्टॉल आपल्याला दिसतोय। समोरच आपल्याला हे हॉटेल गुरुप्रसाद हे हॉटेल आपल्याला लागते आणि हे कंगवांचे पूर्ण स्टॉल आपल्याला इथे पाहायला मिळते। एक अक्षर के 30 रुपये। एक अक्षर 30 रुपये। त्याचं आपल्याला इथं दुकानं आपल्याला दिसत आहेत आणि ही पूर्ण यात्रा एकदम सुंदर आणि मनसोक्त प्रकारची ही गृहोपयोगी वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेली यात्रा आहे आणि या यात्रेमध्ये आपल्याला सुरुवातीचे 2 दिवस आपल्याला खूप मोठा बैलांचा उत्सव आपल्याला इथं पाहायला मिळतो आणि हीच ती यात्रा, ज्या यात्रेमध्ये सर्वात मोठा बैल बाजार ह्याच यात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। खूप लांबून ह्या ठिकाणी बैलांसाठी विक्रेता आणि घेणारेसुद्धा या बाजारामध्ये येत असतात आणि इथून खरेदी विक्री करताना लाखो करोडचा या बाजारामध्ये उलाढाल होताना आपल्याला पाहायला मिळते। तिथं आपल्याला शोभवंत वस्तू आपल्याला इथं पाहायला मिळतात। फ्लॉवर पॉट, फुलं, माळा असे फ्लॉवर पॉटच्या वस्तू आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। सुंदर असं हे आपल्याला इथं स्टॉल आपल्याला आकर्षक नक्कीच करून घेतो कारण की प्रत्येक वस्तू ही एकदम गृहोपयोगी सजावटीसाठी आपल्याला लागणारी वस्तू आहे। इथं लहान मुलांसाठी ही छोटी छोटी
खेळणी आपण इथं पाहतोय. कैसा आहे भाई? 50. कोणसंही बघा, कोणती वस्तू फक्त 50 रुपये. 60 रुपये पाव आहे, 100ला अर्धा. 60 रुपये पाव, 100ला अर्धा. 40 रुपये कोणतीही वस्तू. आणि इथं आपल्याला सुंदर असं फोटो फ्रेम आपल्याला इथं पाहायला मिळतं. घ्या 50 रुपये, 50 रुपये, फक्त 50 रुपये. घ्या इकडे बांगडीकडे घ्या 50 रुपये, फक्त 50 रुपये. घ्या बांगडीकडे घ्या 50 रुपये, 50. 250, 100 शेवडदा का पोटलं ती शेट लीडाले म्हणे 40 रुपये. मोबाईल ग्लास फक्त 40 रुपये. 100 रुपयाचे ग्लास फक्त 80 रुपये. तर मित्रांनो, आपल्याला ह्या यात्रेमध्ये असे रस्त्याच्या दुतर्फा स्टॉल आपल्याला लावलेले दिसत आहेत. आणि पूर्ण ही अशी 1 किलोमीटर परिसरामध्ये पसरलेली ही यात्रा आहे. आणि खूप मोठी अशी भव्य दिव्य यात्रा आहे. आणि ह्या रस्त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला श्री खांबेलिंगेश्वर महाराज त्यांचं खूप मोठं असं मंदिर. आणि ह्या देवाच्या निमित्ताने ही खूप मोठा यात्रा महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला जातो. तर आपल्याला बाजारामध्ये असे लाकडी कालवट, पोळपाट आपल्याला असे पाहायला मिळतात. कशी काठी? कैसा आहे? 150 रुपये. 150 रुपये एक. हीच तर मित्रांनो, खूप मोठा हा यात्रा महोत्सव आपल्याला म्हसा या ठिकाणी आयोजित केलेला असतो. आणि खूप लांबवरचे लोक या ठिकाणी येत असतात आणि आपले गृहोपयोगी वस्तू व संसारोपयोगी वस्तू ते खरेदी करत असतात. पूर्ण असे इकडे हे रस्त्याच्या दुतर्फा मोठे मोठे स्टॉल आपल्याला लावलेले दिसत आहे. तर या ठिकाणी आपल्याला ब्लँकेटचे दुकान आहे, ते आपण या ठिकाणी पाहू. इंडिया मार्टवरून बी स्वस्त आणि खाली 350 या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो, हे समोरचं ब्लँकेट आपल्याला फक्त 350 रुपयामध्ये आपल्याला एकदम कमी किमतीमध्ये इथं आपल्याला पाहायला मिळते. प्रिंटेड आपल्याला ब्लँकेट 325, 1600 ग्राम वजन वेट, 1600 ग्रॅम त्याचं वजन सुद्धा त्यांनी सांगितलं आपल्याला. एवढं ते मजबूत आणि एकदम असं चांगल्या क्वालिटीचं आपल्याला या ठिकाणी या दुकानामध्ये आपल्याला ब्लँकेट पाहायला नक्कीच मिळते. 100ला 3D पीस 3D बेडशीट 200ला 2, 100 रुपयाला एक पडते. 5x7 साईज. किती रुपयाला? 30 रुपये. 30 रुपये फक्त. तर मित्रांनो, ज्या देवाच्या नावानं हा मोठा यात्रोत्सव भरला जातो ते जे श्री खांबेलिंगेश्वर महाराज शंकर भगवान भव्य दिवस मंदिर पाहायला मिळते. मित्रांनो, आपल्याला जर ह्या यात्रेमध्ये गरमागरम असं जर खाद्यपदार्थ घ्यायचे असतील तर आपल्याला नक्कीच या मंदिराच्या बाजूलाच आपल्याला इथं एकदम गरम ताजे तयार केलेले आपल्याला खाद्यपदार्थ आपल्याला पाहायला मिळतात. आणि ताजी वस्तू आपल्याला इथे लगेच तयार करून भेटते. कसं आहे काका हे? 70 रुपये पाव. 70 रुपये पाव कुठली वस्तू आणि एकदम गरम. तर तुम्हाला घ्यायचं असेल तर मंदिराचं एकदम बाजूलाच आपल्याला हे त्यांचं स्टॉल आहे. तुली जांभूळ मसा फेमस मशामधली फेमस रोटी मिठाईवाले. रोटी मिठाईवाले यांचं हे दुकान आपल्याला लावलेलं दिसतंय. आणि मशामधलं सर्वात फेमस दुकान आहे. आणि आपण इथं पाहतोय गरमागरम एकदम वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. समोरच त्यांचा इथं कारखाना आहे. आणि बघा इथं पाहू शकतो आपण एकदम ताज्या आणि गरमागरम वस्तू आपल्याला इथं पाहायला मिळतात. शुद्ध तेलामध्ये तुपामध्ये तयार केलेल्या वस्तू आपण इथं पाहतोय. 100ला पाव का? मित्रांनो, आपण या ठिकाणी बाजारामध्ये एक आकर्षण म्हणजे घोंगड्यांचं या ठिकाणी आपल्याला एक स्टॉल दिसतोय. कशी दिली घोंगडी?
घोंगडे दिले जसे घ्यावं असे तरी 500 पासून 1000 1200 2000 पर्यंत येतात. आणि मेंढ्याच्या बालापासून केसापासून हा मेंढीच्या केसाला. प्युअर प्युअर त्याच्यापासून वात येत नाही, त्याच्यापासून डायबिटीला चांगले, आजाराला चांगले घोंगडे. आता मध्ये मध्ये बंद झाले पण परत चालू झाले घोंगडे, ते उपयोगीचे. तुम्ही स्वतः तयार करता का नाही आम्ही ह्याच्याकडून आणतो. कुठून आणता मला पंढरपूर पुन्हा आजमापूर त्या हिशोबात तिकडून तर मित्रांनो आपण इथं पाहतो एकदम शरीरासाठी खूपच चांगली अशी ही उपयोगी वस्तू म्हणजे घोंगडी. आणि एकदम प्युअर मेंढीच्या केसांपासून तयार केलेली ही घोंगडी आपल्याला इथं पाहायला मिळते. वात म्हणजे शरीरासाठी जो वातीचा प्रकार आहे तो या घोंगडीपासून दूर होतो. 500 400 600 700 800 900 1200 2000 2000 2500 3000 असे घेऊन तसे. कशी आहे बाबा? 130 आणि ही गव्हाची 130. कौन सा किलो? गेहूं चावल सब पूर्ण बॅटिंगचं या ठिकाणी एक स्टॉल आहे आपल्याला दिसतोय. पूर्ण मोठा स्टॉल आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहेत लहान बच्चू प्रचित, तो सुद्धा आज आपल्याबरोबर येणार आहे आणि आम्ही आज खूप मस्तपैकी एन्जॉय करणार आहेत. आपण समोर पाहतोय हा मस्तपैकी मोठा पांडा आहे आणि त्याचा रेट फक्त 50 रुपये. समोर आपण ड्रॅगन पांडा तिथं आपण जातोय आणि फक्त 50 रुपये एका. आणि काय करणार आहे तर आपण आता आतमध्ये जाऊ, आपण तिकीट घेऊन आतमध्ये जाणार आहे. टोकावर बसवलं टोकावर. आपण आता या ठिकाणी 50 रुपये तिकीटमध्ये आपण या होडी पांड्यामध्ये आपण बसणार आहेत आणि या ठिकाणी आपण खूप एन्जॉय करणार आहेत. अतिशय भीतीदायक असं पाळणं आहे तो. लहान मुलं काही घाबरताना दिसत नाही, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. आम्ही जरी तुम्हाला हसताना दिसतोय मात्र परीक्षेत जशी केटी लागण्याची भीती असते तशी भीती आहे. बघूया आता. काहीच जर मिळालं नाही ना बसलं जबरदस्त अनुभव होता इथला. बापरे, भयानक होडी पाडणं हा एकदम भयानक अनुभव. एकदम थ्रिलिंग अनुभव. बापरे, भयानक अनुभव. तर आपण आता मोठा आकाश पांडा तिकडे आपण जातोय आणि प्रत्येकाचं या ठिकाणी 50 रुपये तिकीट आहे.
ओ माय गॉड. हा फक्त 50 रुपये. त्याच्यावरचा आपल्याला एकदम जबरदस्त फिलिंग असा एक्सपिरियन्स येणार आहे. आणि भयानक हा आकाश पाळणा एकदम सर्वात उंच असा मशा जत्रेमधला आकाश पाळणा आहे. एकदम याने घट्ट पकडून ठेवलेलं आहे. आणि हा बाहेरचा एकदम नजारा. सिद्धगड पूर्ण परिसर आपण इथून पाहतोय. या ठिकाणी आपल्याला एकदम सुंदर असे स्टॅच्यू आपल्याला इथे पाहायला मिळतात. कितना रुपये का एक स्टॅच्यू? 20 रुपये में. फक्त 50 रुपये तिकीट आणि लहान मुलांना फ्री असा हा ब्रेक डान्स. आपण आता तिकडे जातोय. ब्रेक डान्सकडे आपण जातोय. आता आम्ही ब्रेक डान्समध्ये आपण बसणार आहेत. माझ्या सोबतीला जोगेश, प्रचित आपल्या समोर आहे. तो पण खूप एन्जॉय करतोय. प्रत्येक पैसे संपले आपले. तर जबरदस्त आपण ह्या ड्रॅगन पाळण्यामध्ये फुल भारी अनुभव आला आपल्याला. फक्त 50 रुपये. वरती गेलेला आहे तो. मस्तपैकी एन्जॉय करतोय. छोटे छोटे असे आपल्याला ड्रॅगन पाळणे सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात. खूप सुंदर आणि अशी मोठी भव्य दिव्य ही यात्रा महोत्सव असतो. आणि हा 15 दिवसाचा पूर्ण यात्रा महोत्सव हा भरत असतो.
ट्रेनिंग अनुभव आपल्याला आज पाहायला मिळणार आहे.
विचार काय करता पटकन आतमध्ये इकडं लाईन लागलेला आहे. चला 50 मध्ये बघा करून टाका मसा लवकर लवकर. वाटतं काय विचार काय करता पटकन आतमध्ये इकडं लाईन लागलेला आहे. वाटतं काय विचार काय करता पटकन आतमध्ये इकडं लाईन लागलेला आहे. चला 50 मध्ये बघा करून टाका मसा लवकर लवकर. वाटतं काय विचार काय करता पटकन आतमध्ये इकडं लाईन लागलेला आहे. वाटतं काय विचार काय करता पटकन आतमध्ये इकडं लाईन लागलेला आहे. चला 50 मध्ये बघा करून टाका मसा लवकर लवकर. वाटतं काय विचार काय करता पटकन आतमध्ये इकडं लाईन लागलेला आहे. वाटतं काय विचार काय करता पटकन आतमध्ये इकडं लाईन लागलेला आहे. चला 50 मध्ये बघा करून टाका मसा लवकर लवकर. वाटतं काय विचार काय करता पटकन आतमध्ये इकडं लाईन लागलेला आहे. वाटतं काय विचार काय करता पटकन आतमध्ये इकडं लाईन लागलेला आहे. चला 50 मध्ये बघा करून टाका मसा लवकर लवकर. वाटतं काय विचार काय करता पटकन आतमध्ये इकडं लाईन लागलेला आहे. दिला बोट हलकी हाँ 500 रुपये जोड़ी फाइबर काटा 500 रुपये जोडी. तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकतो फुल साईजमध्ये आपल्याला 900 रुपये जोडी आणि याच्यामध्ये सुद्धा 50 रुपये पावशे. दोन आहे दोन 500ला 2 250 250 250 500 कितीला जोडी 1200 रुपये. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो सर्व लाकडी घरासाठी लागणारे स्वयंपाकघरासाठी लागणारे वस्तू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रकारचे गहू तांदूळ साफ करण्यासाठी ज्या चाळण्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात फक्त 100 रुपयाला. पूर्ण मित्रांनो आपल्याला इकडच्या बाजूला आपल्याला पूर्ण ब्लँकेट आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर आणि एकदम छान प्रकारच्या ब्लँकेट ह्या म्हशाच्या जत्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि एकदम स्वस्त दरामध्ये आपण त्या पाहू शकतो. त्या ठिकाणी कैसा आहे ब्लँकेट कौन सा? ये 400 रुपये का एक फुल साइज. ये वाला वो वाला सेम ही है सेम. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो एकदम खास सुंदर आणि एकदम छान फुल साईजमध्ये आपल्याला ब्लँकेट 500 आणि 600 रुपयामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते. तर हर एक माल या ठिकाणी आपल्याला 450 मध्ये पाहायला मिळतील आणि ते आपल्याला कमी सुद्धा करून देतील आणि एकदम चांगल्या प्रकारचे या ठिकाणी बीडचे भांडे आपल्याला इथं पाहायला मिळतात. 250 250 350 जाडी 200 रुपये घ्या 200 रुपयाला. इकडे आपल्याला जे दुकानं दिसत आहेत हे शेवटी एकदम इथं पूर्ण बैलांसाठी लागणाऱ्या वस्तू आपल्याला त्यांचं हे दुकानं आहेत आणि एकदम जबरदस्त असा साज आपल्याला ह्या दुकानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहू शकतो एकदम चांगल्या प्रकारचं उत्तम असं बैलांसाठी लागणाऱ्या वस्तू पूर्ण आपल्याला एकदम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. घंटी दादा कसं आहे 200 रुपये जोडी 120 रुपये हे 120
तर आपल्याला आपण पाहू शकतो एकदम स्वस्त आणि एकदम चांगल्या प्रकारचं आपल्या बैलांसाठी लागणाऱ्या वस्तू आपण इथं पाहतोय. हा घुंगरू 350ला जोडी, 350 रुपयाला जोडी. 400 रुपये जोडी, ही 300 रुपये, गंडा 200 रुपये, ये 100ला दोन. येसन. येस सर. तर आपण पाहू शकतो मित्रांनो, जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच आपण हे शेवटी एकदम छान प्रकारची इथं बैलांसाठी लागणारे साहित्य आपण इथं पाहू शकतो. आणि हा घंटी आहे, ही घंटी 80 रुपयाला एक. 80 रुपयाला. आतमध्ये सगळं होल कड्या वगैरे सर्व आहे इथं. इथं आपण पाहतोय चौरंग. कसा आहे चौरंग? 250 रुपयाला. आणि छोटे 150 रुपये. इथं पाहतोय मित्रांनो आपण एकदम लाकडी चौरंग आपल्याला पाहायला मिळतात. पोडपाट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. कितने रुपये का? ये 350 रुपये जोड़ी है अरे बड़ा वाला है, वो बड़ा 350 या ठिकाणी आपल्याला फायबर, ओरिजिनल फायबर आपण इथं पाहतोय. आणि ते दादा आपल्याला जोरात ठोकून सुद्धा दाखवत आहेत, म्हणजे किती मजबूत आहे आपल्याला पाहायला मिळतंय. 220 रुपयाची फायबरची. तर आपण या ठिकाणी डालक्या पाहतोय एकदम छान जबरदस्त बांबूपासून बनवलेल्या या ग्रहोपयोगी वस्तू आपल्याला पाहायला मिळत आहेत. कशी जोडी? नाही ती नको खालचं गोलवाला घ्या. पीठ मळायची परत का? किती रुपयाला? काथवट. किती? 1200 रुपयाला. आपण पाहू शकतो मित्रांनो एकदम जुनं प्रकारातला हा आपल्याला पीठ मळण्यासाठी जो हा जुना पारंपरिक प्रकार होता ते आपल्याला आज आपल्याला म्हशीच्या जत्रेमध्ये पाहायला मिळालं. आणि पूर्ण लाकडाचं आहे, पीठ मळण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आणि या ठिकाणी पूर्ण आपण पाहू शकतो पूर्ण लाकडाची वस्तू त्यांनी तयार केलेली आहेत. इथं पण आपण पाहू शकतो. आणि हे बाबडाच्या लाकडापासून हे तयार केलेले पीठ मळायचं काथवट आपण इथं पाहतोय. आणि हे लाकडी बैल आजही ह्या जुन्या वस्तू म्हणजे जुन्या काळातील वापरल्या जाणाऱ्या वस्तू आजही आपण ह्या ठिकाणी पाहतोय. आणि ती परंपरा आजही म्हशीच्या जत्रेमध्ये टिकवलेली दिसताना आपल्याला पाहायला मिळते. चिकटण्यासाठी जाऊ. हां चीक ओढण्यासाठी. तर मित्रांनो आपण या ठिकाणी एक अशी वस्तू पाहतोय पूर्ण लाकडापासून बनवलेली ती वस्तू म्हणजे उखड. आणि एकमेव असं अखंड लाकडापासून ही वस्तू तयार केलेली आहे. आणि ही वस्तू फक्त आपल्याला म्हशीच्या जत्रेमध्येच आपल्याला पाहायला मिळते. दादा कुठून आले तुम्ही? तेलंगवाडी. तेलंगवाडी. कुठल्या लाकडापासून बनवलेली? उमराचं लाकूड. काय उखड ना? उखड. किती रुपयाला? ही मुसळ आहे. मुसळ आणि खालची उखड. उखड अखंड ही उमराच्या लाकडापासून तयार केलेली उखड आपल्याला पाहायला मिळते. किती रुपयाला ही? 1700-1800 रुपयाला भेटेल. 1700-1800 रुपयाला आपल्याला ही म्हशीच्या जत्रेमध्येच भेटते. अन्यथा आपल्याला कुठंच आपल्याला ही पाहायला मिळत नाही. तर आपण पाहू शकतो मित्रांनो, जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच त्या दादांचा मी संपर्क क्रमांक देईल. तुम्ही त्यांना त्यांच्या फोनवर कॉन्टॅक्ट करून ती वस्तू तुमच्या घरापर्यंत ती आणून देतील एवढी ते आपल्याला गॅरंटी देत आहेत. आणि याची पण सुंदर अशी एकदम हाताने केलेली ही नक्षीकाम आपण इथं पाहतोय. हे कुठल्या लाकडाचं आहे? ते लाकड. तर आपण इथं पाहतोय आपले गाववाले त्यांचं एक सुंदर असं हे हस्तकलेचं एक आपलं उखड आणि मुसळ यांचं एक छोटंसं एक दुकान या ठिकाणी आपल्याला लावलेलं दिसते. सुंदर असं हे उमराच्या लाकडापासून तयार केलेले उखड आणि ही मुसळ आपण इथं पाहतोय. आणि इथं आपण बाजूलाच पाहतोय ही बांबूंपासून बनवलेल्या ह्या डालक्या टोपल्या आपण इथं पाहतोय. किती रुपयाला ही? ही जाते 150 रुपयापर्यंत. एक
300ला जोडी जाते. 300ला जोडी, 150ला एक. पण ते अजून कमी करून देतील जर आपल्याला जास्त घ्यायचे असतील तर ते आपल्याला कमी करून देऊ. हा हे फावडा आहे. पंजा फावडा किती रुपयाला फावडा? फावडा कितीला? हे फावडा 200 रुपयाला. आणि पंजा? हे पंजा 120 रुपयाला आहे. हां कम करून मिळेल. ओके. बघा या ठिकाणी जे आपण बागायती कामासाठी ज्या वस्तू लागतात त्या एकदम स्वस्त दरात आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हा पंजा 90 रुपयाला मिळेल. 90 रुपयाला. यात कमी होईल. ठीक आहे. कसं आहे हे 450 का सर जोडी? जोडी फायबर का ये मालो हरी. आणि हे 400 का है सर. कितना लीटर का है? ये 40 लीटर 40 400 का 40 लीटर का है. फाइबर का है. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो एकदम फायबर मजबूत असा माल फाइबर है. कंपनी का कंपनी देखो. किती काठी? 50ला एक. 40-30 बरं आम्ही. हे बघ बारीकला घेतलं मी. 50 रुपयाला काठी, 40ला आहे. जसं येईल तसं. तर आपण पूर्ण या ठिकाणी ज्या गृहोपयोगी ज्या वस्तू लागतात त्यांचा पूर्ण आपण बाजार फिरलेलो आहे. आणि सुंदर अशा छान हाताने तयार केलेल्या वस्तू आपण ह्या म्हशाच्या जत्रेमध्ये आपण पाहतोय. ब्लँकेट हे बघा आपण या ठिकाणी पाहू शकतो 8x8चं. हो ये 6x6चा ब्लँकेट आहे. फुल साईज. किती रुपये? ये 550ला एक आहे सर. हां ये 900 रुपयाला एक आहे. गृहोपयोगी वस्तू आहेत त्या ठिकाणी यांचं दुकान लावलेलं आहे. आणि अजून ते कमी सुद्धा करून देतील आपल्याला. हो कमी जास्त होऊन जाते. सजावटसाठी लागणाऱ्या वस्तू आपण इथं पाहतोय. माळा, कंठी आणि जे पूजे अर्चेसाठी जे सजावटीचे साहित्य आहे ते आपण. हां तोरण. कितीला? 300 रुपये. 300 रुपये. काय कमी जास्त? कमी जास्त सगळं होऊन जाईल. माझ्याकडे म्हणतात आले जेव्हा पण माझ्याकडे आहे बंगल्याच्या खालती. बंगल्याच्या खाली एकदम छानसं असं घर सजावटीसाठी ज्या वस्तू लागतात त्या या दादाकडे आपल्याला पाहायला भेटतील. तोरण आहे. अजून काय आहे? छान. हार पण आहे. हां बघा हार फोटोसाठी देवासाठी. कितीला हार? हार 150 रुपयाला आहे. 100 रुपयाला आहे. 100 रुपये. पहिले को नाव चाल रहे वहाँ और जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मित्रांनो नक्कीच आपण या ठिकाणी दादाशी संपर्क करू शकता. 9167481541 या नंबरवर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हे तुमच्या घरपोच ते आपल्याला हे असे गृहोपयोगी साहित्य पाठवून देतील. बेडशीट, ब्लँकेट, चादर, सतरंजी बघा सर होलसेल रेट आहे आपल्याकडे. फक्त 600 रुपयाला सतरंजी आहे जोडीची. कम्फर्ट आहे 400 रुपयाला. ब्लँकेट आहे हेवीवाला 800 रुपयाला. या आपल्या दुकानावर या. आपण या ठिकाणी पाहतो पूर्ण ब्लँकेटचं हे दुकान आहे. आणि आपण इथं पाहतो एकदम चांगल्या प्रकारचे ब्लँकेट. 1000 रुपयाला 3 आहे. 1000 रुपयाला 3 स्वस्त रेट. फुल साईज डबल बेड 6x6. कसे? ये ब्लैंकेट है 1200 रुपये जोड़ी. 1000 का 4. 1000 का 4. 1000 का 4. ये सुपर सॉफ्ट का है. एकदम चीप रेट है तुमच्याकडे. तर फिक्स रेट है. फिक्स होलसेल रेट है. स्टैंडर्ड चीज मिलेगी. 1000 में 5 मिलेगा. 1000 में 5. 1000 में 5 प्योर ऊन वाला है. स्टैंडर्ड चीज है. सुपर क्वालिटी का पानीपत का है. कितीला? 1100. फुल साईज का? कितीला आहे? 20 रुपये ग्लास.
60 रुपये घ्या ना. कोल्हापुरी का? चांबळ 500ला. किती रुपयाला एक चप्पल? एक जोड कितीला? 500 रुपयाला. चांबळ लेदर प्युअर. कितीला आहे डालका? 500 रुपये जोडी. कोयता कसा दादा? आणि कुराड आणि ही मोठी 300. डालका कसा आहे आपला? डालका कसा आहे जोडी? 500 रुपये जोडी. फक्त 100 रुपये कोणतीही वस्तू. लहान मुलांसाठी खरी जी मजा करण्याचं ठिकाण त्या ठिकाणी आपण आलेलो आहे. ते ठिकाण म्हणजे सर्व प्रकारचे या ठिकाणी पाळणा, रॉकेट, विमान, विविध प्रकारचे असे आपल्याला पाळणे आपल्याला इथं पाहायला मिळतात. कमाल नहीं जमीन से 25 फुट ऊपर टिकट उधर से मिलेगा. आगे आ जाओ. टिकट यहाँ से मिलेगा 30 रुपये का टिकट करा दिया. 30 रुपये के मात्र. झटकी का देखने वाला जल्दी करेगा और फुर्ती का देखने वाला फुर्ती करेगा. संभर बनाते बनाने का मशीन है. घर के लिए टमाटर, चावल का, बेसन का, मक्के का, बाजरे का, खोए का, क्रीम का, घर पे किसी भी आटे का बनाइए. गरम तेल पे, गरम घी पे, गरम कढ़ैया पे फ्राई कीजिए. देखिए दबा दे प्लेन सारा. घुमाएंगे डिजाइन चेंज होता. चकली बनाइए. हर माल 5 रुपये. पटकन आतमध्ये या. इकडे लाईन लागले लाईन. चला 50 मध्ये बघा करून टाका मसा. लवकर लवकर 5 टाका. विचार काय करता? पटकन आतमध्ये या. इकडे लाईन लागले लाईन. दादा इथं स्टॅच्यू काढतोय. पण जेवढा आनंद मिळतो तेवढं त्याला सध्या स्टॅच्यू काढताना ते दुःख भेटतंय. फक्त 1200. फक्त आपल्या आईवडिलांसाठी त्याने 1200 रुपये खर्च केलेला आहे मॉम डॅडसाठी. आणि आईवडिलांसाठी किती तो त्रास सहन करतोय हे आपल्याला या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा आवाज पण काढून घ्या आणि आपली खास मिटून घ्या. 400ला 6 आणि बाऊल 100ला 1, 150ला 2. 100ला 1, 150ला 2. हे केसांचे आपल्याला या ठिकाणी विविध प्रकार आपल्याला इथं पाहायला मिळतात. स्त्रियांसाठी खास हे दुकान आहे. प्लास्टिकची खेळणे आपल्याला 100 रुपयामध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतात. लहान मुलांसाठी 100 रुपये कोणताही खेळणे.
वयासाठी आपल्याला पूर्ण आपल्याला इथं मिठाईचे हलवाईचे दुकान आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. कशी शेव कशी बाबा? हां 50 रुपये पाव. हे 60. तर आपण आता एकदम म्हसा जत्रेच्या एकदम शेवटच्या टोकाला आपण येऊन पोचलेलो आहे आणि या ठिकाणीच आपली जत्रा ही समाप्त होते. अशा प्रकारे मित्रांनो आपण आजचा म्हसा यात्रा उत्सव पूर्ण आपण एक्सप्लोर केलेला आहे आणि छान प्रकारे आपण ह्या ठिकाणी शॉट्स आपण घेतलेले आहेत आणि ड्रोन शॉटसुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण रात्रीचे आणि दिवसाचे घेतले. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर लवकरच भेटूया नवीन जागेवर नवीन ठिकाणी. बाय बाय.